स्वागत करतोय, धन्यवाद। तसेच आताच आमदारांनी या ठिकाणी जाहीर केलं की आमदारांना त्या ठिकाणी 14 वर्ष त्यांची पूर्ण होतील आणि या स्पर्धेला 10 वर्ष जेव्हा पूर्ण होतील, येस, आमच्या स्पर्धेला 14 वर्ष आणि आमदारांना 10 वर्ष जेव्हा पूर्ण होतील तेव्हा या ग्राउंडवरती 4 व्हीलर ठेवण्यात येणार आहे। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया, धन्यवाद। अगदी आशावादी आम्ही सर्वजण आहोतच आणि एक स्वप्न आमचं ते पूर्ण होणार आहे। तसेच सन्माननीय सचिनजी मोरे साहेब यांचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत। मी विनंती करतोय आपण या ठिकाणी आमदार आणि त्याच वेळेला या स्पर्धेचे शिल्पकार आणि तसेच सन्माननीय संदीपजी पाटील एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी फायनल सम्राट म्हणून त्यांनी कित्येक वर्ष आपल्या या तालुक्यामध्ये गाजवली। याही वर्षी सुद्धा पुलनीमध्ये सलग फायनलची हॅट्रिक ही संदीप पाटील यांच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया। 7-8 पंधरामध्ये 45 वर्षाचा रेकॉर्ड त्यांनी मोडीत काढला। येस, तसेच सचिनजी मोरे साहेब हे सुद्धा या ठिकाणी आहेत आणि त्यांचा देखील या ठिकाणी आपण सत्कार करतोय। धन्यवाद। संदीपजी पाटील मल्याण गावचे आहेत, आपल्या मल्याणचं नाव त्याच्यासोबत आपल्या अलिबाग तालुक्याचं नाव हे सातत्याने रोशन करतायत। गेली कित्येक वर्ष फायनल सम्राट म्हणून त्यांची गाडी आपल्याला फायनलच्या गटामध्ये पाहायला मिळते आणि त्याच वेळेला याही वर्षी सुद्धा पुलनीमध्ये हॅट्रिक ज्यांनी घेतली। तसेच आमचे सचिनजी मोरे साहेब हे सुद्धा या ठिकाणी, त्यांचा देखील सत्कार आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय। धन्यवाद। आणि आता आपण वळतोय पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये सौरभ भुरे। धन्यवाद निशांत। यजमान संघ NSC खानाव ए विरुद्ध जय हनुमान मल्याण या दोन संघांमध्ये हॅलो हॅलो तत्पूर्वी ज्यांचं नेतृत्व, ज्यांचं दातृत्व आणि कर्तृत्व अगदी अप्रतिम आहे असं व्यक्तिमत्व म्हणजे आपले सर्वांचे लाडके आमदार, दमदार आमदार आदरणीय महेंद्रशेठ दलवी यांच्याकडे आम्ही ग्रामीण प्रीमियर लीगचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य गेलो। त्याच वेळेला एक मागणी केली, या वर्षाची जी GPL आहे त्याच्यासाठी आम्हाला तुमच्याकडून लागणारी मदत, आणि निश्चितच आमचा शब्द पडू दिला नाही, अगदीच आमचा शब्द ऐकला आणि तात्काळ सन्मान्य आमदारांनी सांगितलं की जी तुम्हाला मदत लागणार आहे ती आम्ही देणार आहोत। तर मी सर्वांना विनंती करतोय, ग्रामीण टेनिस क्रिकेट आपण सर्व बसलेला आहात, सर्वांनी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या आमदारांसाठी, लाडक्या आमदारांसाठी। सन्मान्य मितेश रेडीमार्ट, मी आपल्याला विनंती करतोय आपण मितेश दादा पुढे यायचं आहे। आपल्या या मंडळाच्या वतीने अर्थात NSC खानाव चषक 2025 भव्य दिव्य असं आपण चषक या ठिकाणी घेतलंय आणि अर्थातच मितेश दादा यांना आपण सन्मानित करतोय। लाडके आमदार आदरणीय महेंद्रशेठ दलवी यांच्या शुभ हस्ते माईची शॉल, मांगल्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक आठवण भेट या मंडळाच्या वतीनं सन्मान चिन्ह देतोय। धन्यवाद। ओव्हर टू सौरभ। सामन्याकडे पाहतोय, पहिलं षटक पूर्ण झालंय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा देत एक गडी बाद केलाय आकाश गोंधळीने। सन्माननीय दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांचा इथे मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो। या नाईट क्रिकेट स्पर्धेसाठी आपण आलात, शुभ आशीर्वाद देण्यासाठी येथे बहुमूल्य वेळ खर्च केलात, त्याबद्दल NSC खानाव आयोजित या कमिटीच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय। अगदी क्रिकेट खेळावरती असलेलं विशेष प्रेम आपण आमदारांचं पाहिलं। एकूण 300 चेंडू आतापर्यंत या नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये डॉट झालेले आहेत। सर्व इत्तंभूत माहिती डरणे गुरुजी यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते। धावसंख्या 6 धावा धावफलकावरती। षटक क्रमांक 2 मुन्ना ठाकूर गोलंदाजीसाठी येतोय। राईट आर्म ओव्हर द विकेट, पॅव्हलियन एंडच्या दिशेने मारा करत असताना यावेळचा चेंडू ऑन साइडला
शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला मारलाय, डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतायत, तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती वाढते. धावसंख्या पोहोचले 7 धावा धावफलकावरती. 2024चा विश्वचषक भारतीय संघाने जिंकला, 7 धावांनी जिंकला होता. खऱ्या अर्थानं 7चा आकडा त्या सामन्यामध्ये फिट होता. भारतीय संघाच्या फलंदाजांनी एकूण 7 षटकार ठोकले होते. बघूया हा चेंडू ऑन साइडला येते, फटका चेंडू गॅप मध्ये, वाईडेस्ट लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर च्या मधून चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, षटकार. अप्रतिम येथे मिडल ऑफ द बॅट असं कनेक्शन झालं होतं. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे तो भूषण पवार. सुरेख येथे स्ट्रोक खेळतोय. धावसंख्या येथे 6 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 13 वरती. 13 रन्स, 13 धावा धावफलकावरती येथे लागली आहे. चांगला स्ट्रोक आलाय, गॅप येथे निवडली होती. फ्लॅट अँड फ्ल्युरियस असा षटकार आलाय. मुन्नाचा हा चेंडू, चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक ऍक्शन मोड मध्ये. गुड्ड्या इथे मात्र कोणतीही चुकी करत नाहीये. विकेटचं पतंग होतंय. मुन्नाला मिळालेली ही पहिली सफलता. दुसरा गडी येथे बाद होतोय. फलंदाज बाद. सन्माननीय श्रीकांतजी नाईक साहेब कावीर यांच्या वतीनं 1000 रुपये, तसेच शिवसेना खजिनदार सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब यांच्या वतीनं 5000 रुपये आणि तसेच सन्माननीय महेंद्र धर्मा चौळकर यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 5000 रुपयाची देणगी देण्यात आलेली आहे. या सर्व दानशूर व्यक्तींचं पुनश्च या मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. जबरदस्त येथे फटका आलाय. येथे विकेट आली आहे. एक फटका आल्यानंतर एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. यानंतर आणखीन एक पहिल्या फेरीची या गटातील शेवटची मॅच रंगणार आहे. भैरी माता वेलवली विरुद्ध जय बापदेव भेरसे या 2 संघांमध्ये. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. आज मात्र टॉप 8 संघ एकमेकांसमोर ग्रामीण विभागातील ग्रामीण गटातील हे संघ भिडत आहेत. गोलंदाज मुन्ना. मुन्नाच्या चेंडूवरती ऑन साइडला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला फटका, डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक विनय थोडासा फंबल होते. अप्रतिम थ्रो. तत्पुरी 2 धावा फलंदाजांनी सहजरित्या पूर्ण केल्यात. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या पोहोचली आहे 15 धावा धावफलकावरती. 15 रन्स इन स्कोर बोर्ड. 15 धावा धावफलकावरती येथे लागली आहे. चांगलं क्रिकेट इथे मैदानावरती पाहायला मिळते. NSC खानाव ए संघाचं हे घरचं मैदान. या घरच्या मैदानावरती भरपूर सारं क्रिकेट खऱ्या अर्थानं NSC खानाव संघाने खेळलंय. ग्रामीण गटातून, ग्रामीण विभागाच्या असोसिएशन या विभागातून येथे मात्र त्यांचा उत्कृष्ट खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिला. यंदाच्या मोसमामध्ये तब्बल 8 ते 9 नंबर्स त्यांनी येथे या वर्षी मारले. तुफान फॉर्मामध्ये असलेला संघ आपण पाहतोय NSC खानाव यजमान संघ आहे. धावसंख्या येते धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 धावा मुन्नाने या षटकामध्ये खर्च केल्या. एकूण 15 धावा, 2 गडी बाद असे हे समीकरण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना जय हनुमान मल्याण संघाची ही अवस्था. फलंदाज अल्पेश आणि फलंदाज शुभम पाटील ही जोडी मैदानावरती आहे. अमोल पवार, माफ करा, आदेश पाटील आणि शुभम पाटील ही जोडी मैदानावरती आहे. अमोल पवार, भूषण पवार हे फलंदाज मात्र इथे बाद झालेत. NSC खानाव संघाची आपण पाहतोय सर्व छोटी मंडळी. NSC खानाव संघाचं खऱ्या अर्थानं भविष्य म्हणावं लागेल. येथे भविष्य खऱ्या अर्थानं मुलांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल येत्या काही वर्षांमध्ये. येथे मात्र आपण पाहतोय आपल्या गावातील खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी येथे आलेले आहेत हे सर्व छोटे क्षेत्ररक्षक. त्यानंतर काही महिला वर्ग सुद्धा येथे आलेले आहेत. महिला भगिनी सुद्धा आहेत, सामन्यांचा आनंद घेत आहेत. गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी आलाय साहिल शिंगरोड. कमी कालावधीमध्ये साहिलने खऱ्या अर्थानं या टेनिस क्रिकेट जगतामध्ये आपल्या नावाची एक वेगळी छाप उमटवली आहे. अगदी जबरदस्त परफॉर्मन्सने एक अष्टपैलू खेळाडू म्हणून साहिल शिंगरोडकडे आपण पाहतोय. पहिला चेंडू येथे वाईट आलाय. धावसंख्या अतिरिक्त धावेने वाढते 16 धावा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षकाला चीर करत डीप फाईन लेग सीमारेषा बाहेर, कार्पेटला चाटत गुदगुल्या करत चेंडू सीमारेषा पार, चौकार.
चांगला नव्हता, परंतु स्ट्रोक वरती गॅप मिळाली होती. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता मैदानावरती असलेली सुपरफास्ट आउटफील्ड, खऱ्या अर्थानं या मैदानासाठी घेतलेली खूप मेहनत. सन्माननीय जितेंद्रदादा गोंधळी असेल, निलेशदादा गोंधळी असेल आणि त्यांचे इतर सहकारी असतील, अगदी खूप सारी मेहनत हे मैदान बनवण्यासाठी मित्रांनो घेतली आहे. कारण काही वर्षापूर्वी जर आपण हे मैदान पाहिलं तर खूपच खराब असं मैदान होतं. तत्पुरी चेंडू हवेत आहे. साहिल शिंगरूटला इथे विकेट मिळणार का? मिड विकेटचा क्षेत्ररक्षक मुन्ना ठाकूर झेल खाली येतोय. फलंदाज क्रमांक 3 इथे बाद. या षटकामध्ये सुद्धा साहिल शिंगरूटच्या अगोदरच्या चेंडूवरती चौकार आला. येथे मात्र गोलंदाजाने विकेट मिळवली आहे. गोलंदाज खऱ्या अर्थानं चौकार मारल्यानंतर, षटकार मारल्यानंतर येथे मात्र आपल्याकडे असलेले स्टॉक चेंडू, जे स्टॉक डिलिव्हरी आपण नेहमी शब्दप्रयोग करत असतो, तो शब्दप्रयोग येथे मात्र मैदानावरती मात्र स्टॉक डिलिव्हरीच्या माध्यमातून येथे गोलंदाजी करत असताना दिसत आहेत. धावसंख्या 20 धावा धावफलकावरती आहे. न्यू बॅटर मैदानावरती आलाय सोहम माने. पाहूया जाने माने, सोहम माने मैदानावरती कामगिरी येथे उत्कृष्ट त्याला करावी लागणार आहे. साहिल शिंगरूटच्या गोलंदाजीचा येथे त्याला पुरेपूर सामना करावा लागणार आहे. सौरव थोडं थांबवतोय, एक बॉल होऊ द्या. येणाऱ्या अर्थातच नेक्स्ट मॅचसाठी या ठिकाणी अनाउन्समेंट करण्यासाठी सांगितलेले आहे. तर जय भाबदेव भेडसे आणि विरुद्ध बहिरीमाता विरवली या दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की मध्यांतर झालं की टॉस करण्यासाठी यायचं आहे. धन्यवाद. लस्टमच्या बाहेर चेंडू पिच होतोय. सिंगल धावची किरण शॉट पाहिले क्षेत्ररक्षकाच्या हातातून. अगदी चोरटी धाव येथे पूर्ण केली आहे. धावसंख्या 1 ने इथे वाढतीये. वाईट +1 अशा प्रकारे 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. डाऊन द लेग स्टंप फेकलेला हा चेंडू. धावसंख्या 22 धावा धावफलकावरती. 22 रन्स इन स्कोर बोर्ड. स्प्रे घेऊन जायचा आहे कारण विकेट किपर सूरज गोंधळी याच्या हाताला थोडीशी दुखापत झालेली आहे. ड्रीम्सक्रिकेट.in च्या माध्यमातून यूट्यूब वरती जोडलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा मी खऱ्या अर्थानं मनपूर्वक स्वागत करेन. कारण रात्रीच्या या खेळामध्ये आपण पाहतोय अगदी 12 नंतर सुद्धा यूट्यूब वरती काही प्रेक्षक या सामन्यांचा आनंद घेत असतात. काही जणांची कंपनीमध्ये नाईट शिफ्ट असते आणि नाईट शिफ्टला मित्रांनो आपण पाहतोय क्रिकेट सीझन जर चालू असेल तर बरेच जण आपण पाहतोय नाईट शिफ्टला अगदी क्रिकेटचा आनंद घेत असतात. कंपनीमध्ये फ्री वायफाय तर असतोच, परंतु आपण पाहतोय मैदानावरती येऊन सुद्धा खऱ्या अर्थानं या नाईट क्रिकेट सामन्यांचा आनंद घेत आहेत. बरेचसे प्रेक्षक आपण पाहतोय, अगदी बहुसंख्येने येथे प्रेक्षक उपस्थित आहेत. त्या मायबाप प्रेक्षकांचं मी मनपूर्वक स्वागत करेन. यानंतर IPL फॉर्मॅटचा लॉट चालू होणार आहे. साहिलचा चेंडू, साहिलच्या चेंडूवरती ऑन द राईज खेळलेला फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये. मुन्ना ठाकूर डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती वाढते. धावसंख्या पोहोचली आहे 23 धावा. 23 रन्स इन स्कोर बोर्ड. 23 धावा धावफलकावरती येथे लागते. चांगलं क्रिकेट येथे मैदानावरती रंगते. मुन्ना ठाकूर, आकाश गोंधळीने चांगली गोलंदाजी केली आहे. फटका इथे फसलाय. पॉइंट मधला क्षेत्ररक्षक झेल पकडतोय. फलंदाज क्रमांक 4 येथे बाद. साहिल शिंगरूटला मिळालेली दुसरी सफलता. मास्टर येथे मात्र सन्माननीय गोंधळी साहेबांचं येथे गीत ऐकवतायत. या विभागाचे खऱ्या अर्थानं ते भाग्य विधाते आहेत. सुंदर असं हे क्रिकेटचं मैदान, सुंदर अशी नाईट क्रिकेटची स्पर्धा, तसेच या विभागातील बऱ्याचशा मुलांना रोजगाराची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. वळतोय सामन्याकडे. साहिल शिंगरूटला मिळालेली ही दुसरी सफलता. संघाची धावसंख्या 23 धावफलकावरती लागलेली असताना 23चा आकडा मित्रांनो खूप खऱ्या अर्थानं जुना रेकॉर्ड आहे. भारतीय संघाचा खेळाडू अजित आगरकर यांनी रेड बॉल वन डे क्रिकेटचा शेवटचा सामना भारतीय संघाने खेळला होता.
झिम्बाब्वे विरुद्ध आणि 23 चेंडूंमध्ये 50 धावा ठोकल्या होत्या. तो बरेच वर्ष आपण पाहतोय रेकॉर्ड अजूनही अबाधित आहे वन डे क्रिकेट मधला. झटपट 50 धावा. बोलतोय सामन्याकडे हा चेंडू इनसाइड आउट खेळलेला फटका, क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा फटका, वन बाउन्स सीमारेषा बाहेर, चौकार. रन्स इन स्कोरबोर्ड. 27 धावा धावफलकावरती लागत आहेत. चांगले सुरुवात येते फलंदाज मनीष मानेने येथे केली आहे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा इथे फटका आपण पाहिला. साहिलचा चेंडू पुन्हा एकदा कव्हर ओव्हर कव्हर पॉइंट सीमारेषा बाहेर येतोय. अप्रतिम देखणा फटका. क्रिकेटचं सौंदर्य या स्ट्रोक वरती पाहायला मिळतंय. चौका. या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना सांगत आहे की कोणताही खेळाडू किंवा कोणताही संघ या स्पर्धेमध्ये जर गैरवर्तन केलं तर त्याला येणाऱ्या पुढील 3 वर्षामध्ये या मैदानावरती खेळता येणार नाही. ही सूचना मग तो ग्रामीणचा संघ असेल, मग तो गावटोगाव IPLचा जो फॉर्मॅटवाला संघ असेल, कोणत्याही खेळाडूला किंवा कोणत्याही संघाला मात्र ही विनंती असेल की आपण मात्र या ठिकाणी कोणत्या प्रकारचं गैरवर्तन करायचं नाही. असा जर कोण दिसून आला तर त्याला मात्र येणाऱ्या 3 वर्षामध्ये या स्पर्धेमध्ये सहभागी होता नाही आहे. धन्यवाद. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31 धावा धावफलकावरती. विनय पाटील गोलंदाजी मार्कवरती आले. डीप मिड विकेट मध्ये फटका इथे फलंदाजाने खेचलाय. एकच धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय. गोलंदाज आपण जर पाहिले 4 गोलंदाज नवतरुण खानाव संघाचे हे फिक्स आहेत. पहिलं षटक आकाश गोंधळी, त्यानंतर मुन्ना ठाकूर गोलंदाजीसाठी येतो. साहिल शिंगरू थोडासा महागडा ठरलाय. एकूण 3 चौकार या षटकामध्ये गेलेत. अतिरिक्त स्वरूपात 3 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. 2 फलंदाजांना सुद्धा इथे बाद केलंय. विनय पाटीलची गोलंदाजी येथे गोलंदाजा विनयला येथे मात्र आक्रमक गोलंदाजी करावी लागणार आहे. तत्पूर्वी येथे 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून सीमारेषा बाहेर. वेलकम चौकार. तिसरा चौकार फलंदाज मनीष मानेच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षकांच्या मधून येथे चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. धावसंख्या 4 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 36 धावा धावफलकावरती. 36 रन्स. लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकार येथे फलंदाज मनीष मानेने ठोकलेत. माफ करा, 3 चेंडूवरती 3 चौकार आले. तत्पूर्वी लॉंगॉनच्या दिशेने खेळलेला फटका. एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. चांगलं क्षेत्ररक्षण. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक संघाचा एक भरोशाचा क्षेत्ररक्षक आहे मनीष पाडेकर. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. धावफलकावरती 1 धाव वाढली आहे. 37 धावा धावफलकावरती. शेवटचे काही चेंडू येणं बाकी आहे. 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 50 पर्यंत धावा धावफलकावरती येथे लावल्या जाणार का? विनय त्या धावा रोखण्याचं काम येथे करणार का? बघूया चेंडू ऑफ स्टंपला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूवरती मात्र 1 धाव मिळते. पंचांचा इशारा येथे लेग बाईटचा येतोय. अतिरिक्त स्वरूपात या चेंडूवरती धाव मोजली जाणार. चेंडू येथे खर्च होतोय. धावसंख्या 38च्या घरामध्ये 38 रन्स. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी. मनीष आता मात्र स्ट्राइक एंड वरती आलाय. वैयक्तिक 13 धावांवरती खेळतोय. 3 जबरदस्त असे चौकार त्याच्या बॅट मधून निघाले होते. ऑफ साइडला 3 चौकार मनीषने मानेने लगावले होते. विनयचा चेंडू इनसाइड आउट खेळलेला फटका. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक गुड्ड्याच्या डोक्यावरून येतोय. अप्रतिम देखना क्रॅकिंग स्ट्रोक षटकार. धावसंख्या पोहोचली आहे 44 धावा धावफलकावरती. जबरदस्त फटका. अगदी स्ट्रोक बघतच राहा. रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय. गुड्ड्याला इथे मात्र अजिबात चान्स मिळालेला नाहीये.
कारण चांगलं टायमिंग या चेंडूवरती झालं होतं. खरं गोलंदाजाकडे थोडासा पेस आहे आणि त्या पेसचा इथे वापर फलंदाजाने अगदी चेंडूवरती मिडल ऑफ द बॅट असं कनेक्शन झालं. वाईडिश लॉंग ऑफच्या बाहेर येथे षटकार येतोय. धावसंख्या 44 धावा धावफलकावरती. किती धावांचं इथे टार्गेट दिलं जाणार. मागील दोन्ही आपण सामने जर पाहिले तर पहिल्या सामन्यामध्ये जय हनुमान घोटवडे संघ विजय झाला, तर दुसऱ्या सामन्यामध्ये विसियन कुरुळ संघ विजयी झाला. दोन्ही सामने चेस झालेले नाहीयेत. शेवटचा चेंडू आहे या इनिंग मधला. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळलेला फटका. आता मात्र क्षेत्ररक्षकाला निवडलाय, चांगला झेल पकडलाय विनयला. इथे मात्र शेवटच्या चेंडूवरती विकेट मिळते. फलंदाज क्रमांक इथे 5वा बाद झालाय. पूर्वार्धाचा खेळ पूर्ण झालाय. पूर्वार्धाच्या खेळामध्ये धावसंख्या 44 फलकावरती आहे. जिंकण्यासाठी 45 धावांचं टार्गेट असणार आहे. डीजे चला, दोन्ही संघाचे कॅप्टन बहिरीमाता वेलवली विरुद्ध जय भावदेव भेरसे हे दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच यायचं आहे. आपण या ठिकाणी टॉस करतोय. शाखा प्रमुख या ठिकाणी मनोज ठाकूर साहेब यांच्या शुभास्ते आपण टॉस घेतोय. चला, बहिरीमाता वेलवली आपण लगेच जायचं आहे. तर दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत आणि या ठिकाणी सन्माननीय मनोज ठाकूर यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. टॉस उडवलेला आहे आणि टॉस तर भेरसे संघाने या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे आणि त्याने टॉस जिंकल्यानंतर या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर बहिरीमाता वेलवली या संघाला या ठिकाणी फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. थैंक यू सो मच. तो सबसे पहले आए हुए सभी दर्शकों का एनएसी खानाव चषक 2025 इस प्रतियोगिता के द्वारा तहे दिल से स्वागत है. सलामी के बैटर प्रारंभिक जोड़ी मैदान पर हम देख रहे हैं साहिल शिंगरुट और उनका साथ देते हुए मुन्ना. पहला ओवर लेकर रहते हुए जय हनुमान मल्याण टीम की जानिब से मनीष माने एमएम. जिस तरह से हशिवरे के मनीष मोकल एमएम नाम से जाने जाते हैं, उसी तरह से ये मल्याण गांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी जरूर हम देख रहे हैं dreamscricket.in के माध्यम से सभी दर्शक इस मैच का आनंद ले रहे हैं. और हमारे 2 दिन से हमारा डीजे ऑपरेटर योगेश मुरुड प्रीमियर लीग में क्या शानदार आयोजन था और उसमें डीजे योगेश को आमंत्रित किया था. खुद प्रशांत तथा मिसाल उनके ऊपर खुश हो गए थे और एक दिन के लिए आमंत्रित किया था योगेश डीजे को. तो चलते मैदान पर मनीष माने एमएम गेंदबाजी के लिए आते हुए. विनंती असेल बहिरीमाता वेलवली संघ आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे. बहिरीमाता वेलवली संघ आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे. प्लेइंग 11 ची लिस्ट बनवण्यासाठी त्वरित संपर्क साधा.
गेंद के ऊपर गोल्डन डक का चश्मा पहनकर साहिल सिंगरूट, इस खिलाड़ी के बारे में कहना जाए ना गुरुजी तो जरूर पड़ा कि वो टूर्नामेंट और उस प्रतियोगिता में क्या शानदार बल्लेबाजी की थी। जर्सी नंबर 33 परिधान के हुए साहिल सिंगरूट डक आउट की तरफ लौटते हुए न्यू बैटर मैदान पर सिद्धांत कुलेकर न्यू बैटर मैदान पर आते हुए। इस बार पूरी जिम्मेदारी दोनों बैटर्स के ऊपर है क्योंकि जीतने के लिए 24 गेंदे 45 रनों की आवश्यकता है। और इस बार मुन्ना जब तक मैदान पर है, सिद्धांत पुलेकर मैदान पर है, तब तक इस मैच में जरूर संघर्ष होगा, उसमें कोई शक नहीं है क्योंकि इस मैदान का काफी अभ्यास है दोनों खिलाड़ियों को, इस तरह परीक्षा है। पर इस बार मनीष माने पहली गेंद के ऊपर ब्रेक थ्रू दिलाते हुए इस बार फिर से ऑप्शन के काफी बाहर सफल हो गए थे। लाउड अपील किया था पर उस अपील को ऑफिशियल अंपायर प्रशांत सर नकार करते हुए डॉट गेंद जाती भी लगातार की दूसरी गेंद डॉट। बचे हुए 22 गेंदे 45 रनों की आवश्यकता। इस बार सिद्धांत पुलेकर के बल्ले से आता हुआ मिड विकेट बॉर्डर लाइन के पार 13 का फुल हँडसम डीजे योगेश यांच्या वतीनं आमचा आवाज अगदी खूप चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याचं काम करत आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत। प्रेक्षकांचा या ठिकाणी प्रतिसाद आलेला आहे की आवाज आमच्यापर्यंत अगदी तंत्रशुद्ध आणि नियंत्रित पोहोचतोय। यस एब्सोल्युटली। और मैं मुरुड प्रीमियर लीग में 4 दिन कमेंट्री कर रहा था पर फाइनल के दिन में जो जज्बा था ना योगेश डीजे का, काबिले तारीफ। शायद अच्छा किरदार निभाया था उसने वहां पर। फिर से एक बार मनीष माने इस बार अलॉन्ग द कारपेट खेल दिया, मिड ऑन की दिशा में फील्डर है, फील्ड करेंगे 1 रन के साथ साक्षी भाभी के हीरो जर्सी नंबर 7 कैप्टन कुल महेंद्र सिंह धोनी स्कोर कार्ड पर आते हुए। यहां पर हमारे जो गेल कंपनी में एम्प्लॉयज है यहाँ पर मैच देखने आए, जो यूपी से, बिहार से, गोरखनाथ से है, झारखंड से, गोरखपुर से, उनका तहे दिल से स्वागत है एनएससी चषक 2025 खाना उच्च चषक ये प्रतियोगिता के द्वारा। मनीष माने फिर से एक बार मुन्ना के लिए, नन्ना मुन्ना राई हूं, और यहां पर गलती करते हुए स्वीच चीट करने का प्रयास, फील्डर वहां पर रखा गया और जय हनुमान मल्याण टीम के फील्डर ने वो शानदार कैच, डीजे को मौका। में डाल दिया है। जिस तरह से बल्लेबाजी की गेंदबाजी की थी गुड्डिया ने, पहले स्पेल में 6 रन खर्च किए थे, कंजूसी गेंदबाजी की थी, वही विश्लेषण यहां पर दिखाई दे रहा है। पर जब तक सिद्धांत पुलेकर मैदान पर है ना तब तक इस मैच में जान होगी क्योंकि वो ऐसे खिलाड़ी है जो संकट मोचन कभी भी विघ्नहर्ता बन सकते हैं। न्यू बैटर मैदान पर आकाश गुड्डिया, रायगढ़ प्रीमियर लीग में इस खिलाड़ी का काफी चर्चा थी और उसी माहौल में आज उन्हें इस मैदान पर इस बार पहली गेंद का सामना करते हुए मिड ऑन में दर्शक बने फील्डर, फील्डर बने दर्शक, गेंद वन बाउंस सीमा पार, बल्ले से आता हुआ ये शानदार चौकार। डीजे खानावची सर्व लहान मुले इथे मात्र अगदी आनंदानं, उत्साहानं, गुण्यागोविंदानं मात्र एन्जॉय करत आहे आणि तदनंतर आमचा महिला वर्ग देखील ही मॅच पाहण्यासाठी आलेला आहे।
त्यांचे देखील आभार व्यक्त करतोय. जेव्हा जेव्हा या ठिकाणी मोठमोठी स्पर्धा असते तेव्हा मात्र महिलांची उपस्थिती ही सातत्याने असते आणि याही वर्षी सुद्धा मग आमचं नवतरुण मित्रमंडळ असेल किंवा आमचं ग्रामस्थ मंडळ खानाव असेल किंवा महिला मंडळ असेल, या सर्वांचा मी आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. यस, थैंक यू सो मच. यहाँ पर हमारे ताई माई महिला मंडल यहाँ पर आ चुके, उनका भी एनएससी खानाव नव तरुण मित्र मंडल व ग्रामस्थ मंडल खानाव की जानिब से स्वागत है. एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है. सानिया मिर्जा भाभी के हीरो जर्सी नंबर 11 मोहम्मद शामी स्कोर कार्ड पर आते हुए 11 अंक स्कोर कार्ड पर. फिर से एक बार एक छक्के की सहायता से खेलते हुए बैटर सोहम माने गेंदबाजी के लिए आते हुए. इस बार देखिए साहिल शिंगरूट के बल्ले से आता हुआ यह हवाई सफर लॉन्ग ऑफ बॉर्डर लाइन के पार, मस्तक पे दस्तक. जरूर वन साइड हीरो की तरह बल्लेबाजी करते हुए बैटर सिद्धांत पुलेकर. मैंने पहले ही कहा था जब जब एनएससी खानाव टीम संघर्ष में होती है ना तो ये खिलाड़ी उस मैच में जान डालते हैं और पहली गेंद के ऊपर सोहम के ऊपर प्रतिकार किया है. 17 रन स्कोर कार्ड पर. इस बार अच्छी नजाकत देखिए, गैप ढूंढने का प्रयास. शॉर्ट कवर पॉइंट में फील्डर थे, डीप से आएंगे, फील्ड करेंगे, थ्रो करेंगे. तब तक एक रन आसानी से मुकम्मल करते हुए इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है. अनुष्का भाभी के हीरो जर्सी नंबर 18 विराट कोहली स्कोर कार्ड पर आते हुए. बचे हुए 16 गेंदे, 27 रनों की आवश्यकता. जरूर हमारे अनिरुद्ध वर्तक यहाँ पर कैमरामैन, उनका भी दिल से स्वागत है. समझने वाले को इशारा काफी है. 18 रन स्कोर कार्ड पर लगते हुए फिर से एक बार देखिए, छोटे मियां तो छोटे मियां, बड़े मियां सुभान अल्लाह. और क्या शानदार कैच लपका है dreamscricket.in के. डीजे इस बार देखिए आकाश गोंदली के बल्ले से आता हुआ ये स्क्रीन पर देखिए, हम खुद यहां पर दिखाई देते हुए निशान जी पाटिल, उसी साथों साथ धरणे गुरुजी, हमारे कैमरामैन अनिरुद्ध वर्तक, इनका तहे दिल से आभार व्यक्त करूंगा. सभी दर्शक इस मैच का आनंद लेते हुए स्कोर कार्ड पर 24 रन 2 विकेटों के नुकसान पर. फिर से एक बार शॉट ऑन पुल, अड़े बल्ले से खेल दिया, बल्ले का टाइमिंग प्रॉपर नहीं है पर तब तक एक रन आसानी से मुकम्मल करते हुए स्कोर जा पहुंचा है पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर. बचे हुए 14 गेंदे, 20 रनों की आवश्यकता. स्ट्राइक पर बल्लेबाज फिर से एक बार सिद्धांत पुलेकर, हार्ड हिटर बल्लेबाज, तोड़फोड़ बल्लेबाजी करने में माहिर ऐसे खिलाड़ी आज इस मैदान पर शानदार परफॉर्मेंस दिखलाते हुए. ओहो, फिर से एक बार देखा, अच्छी गेंद थी, थोड़ा सा सफल हो गए थे, हल्के हाथों से गेंद को प्लेस किया, ढकेल दिया है. एक ही रन मिलेगा, एक के अलावा कुछ नहीं. इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है 26 रन. बचे हुए 13 गेंदे और जीतने के लिए 19 रनों की आवश्यकता. 26 रन स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर दूसरा और प्रगति पर है. 13 गेंदे, 19 रनों की आवश्यकता. ये दोनों बैटर, एक दिल है तो एक धड़कन है, एक जय है तो एक बीरू है. हमारे dreamscricket.in के सीईओ सम्मान्य कौस्तुभ जी पाटिल सर, जिन्होंने इसके पहले की शानदार कैच लपका. अनिरुद्ध जी वर्तक, उसी साथों साथ कैमरामैन केतन, इनका भी तहे दिल से आभार. ऋतिक और हमारे टेक्नीशियन अनूप, उनका प्रवेश, इनका तहे दिल से आभार व्यक्त करूंगा. स्कोर जब पहुंचे स्कोर कार्ड पर हमारे गुण लेखक जी बतलाते हुए 26 रन. इस बार स्विच हिट, आकाश गोंदली फायर होते हुए डीप थर्ड मैन बॉर्डर लाइन के पार चौकार.
इन पर हम देख रहे क्या शानदार एग्जीक्यूट किया, छक्का रिवर्स स्वीप अटेम्प्ट किया, कामयाब हो गए बल्लेबाज आकाश गुड्डिया। आज गुड्डिया नाम से इस पंचक्रोश में काफी माहिर ऐसे खिलाड़ी है जो किरदार शानदार निभाते हैं। इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है 32 रन 2 विकेटों के नुकसान पर। बघा इम्रान सर, यानंतर आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या अलिबाग तालुक्यामधील किंवा त्याच वेळेला रायगड जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल किंवा संपूर्ण भारतामधील ऑल इंडिया ओपनचे खेळाडू हे मात्र पाहायला मिळाले। तो तब्बल 64 खेळाडू हे मात्र येणार आहेत, त्यापैकी आज 32 खेळाडू पाहायला मिळतील। तर जे 8 संघ या ठिकाणी दाखल झालेले आहेत गाव टू गो IPL, त्यांनी आपण आल्याची उपस्थिती आमच्याकडे मात्र द्यायची आहे। धन्यवाद। यस, थैंक यू सो मच। आज इंडिया ओपन के आइकॉन खिलाड़ी दिखाई देंगे गेंदबाजी के मोर्चे को संभालते हुए। शुभम पाटिल पहली गेंद डालते हुए और इस बार पहली गेंद के ऊपर सफलता हासिल करते हुए सिद्धांत पुलेकर की संकेत जी पवार, इनकी आवाज सुड़कोली का बुलंद आवाज ऐसा कहा जाता है, और वही इंटरटेनमेंट सॉन्ग हमारे डीजे ऑपरेटर योगेश ने सुनाया, दर्शकों तक पहुंचा, उनका तहे दिल से आभार। न्यू बैटर मैदान पर मनीष पाड़ेकर न्यू बैटर मैदान पर आते हुए पहली गेंद के ऊपर शुभम पाटिल ने सफलता हासिल की है। इस बार फुल टॉस गेंद फिर से एक बार मिड ऑफ की दिशा में खेल दिया जर्सी नंबर 33 सोहम, अच्छी फील्डिंग करते हुए। जब तक फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक दोनों बल्लेबाजों के पास खासा वक्त था। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है नताशा भाभी के हीरो जिन्होंने दिया है ब्रेकअप घटस्फोट, वो गेंदबाज हार्दिक पांड्या जर्सी नंबर 33। इस बार देखिए अच्छा स्ट्रोक लगाने का प्रयास, 1 रन के साथ लेग बाइस के रूप में 1 रन प्राप्त करते हुए ऑफिशियल अंपायर प्रशांत सर बतलाते हुए। इस 1 रन के साथ 34 रन 3 विकेटों के नुकसान पर बचे हुए 9 गेंदे 11 रनों की आवश्यकता, 9 गेंदे 11 रन। यहां पर शुभम पाटिल की सराहना करनी होगी, थोड़ा सा रनों के ग्राफ को रोकने का प्रयास करते हुए, पर इस बार बड़ा स्ट्रोक, ऊंचाई ज्यादा, लंबाई भी ज्यादा, शानदार एग्जीक्यूट करते हुए गेंद सीमा पार मनीष पाड़ेकर के बल्ले से आता हुआ। तुझ्या मायला किती चांगली फलंदाजी करतो अली अंगावर, घेतली शिंगावर, और इस बार देखिए मनीष पाड़ेकर के बल्ले से छक्का आने के बाद कमबैक किया है। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर हमारे धरणे गुरुजी सर बतलाते हुए 41 रन। जीतने के लिए 7 गेंदे मात्र 4 रनों की आवश्यकता है। LSC खानाव टीम आज इस मैच में शानदार परफॉर्मेंस दिखलाते हुए सिद्धांत पुलेकर, आकाश गोंदली, मनीष पाड़ेकर, और इस बार देखिए आकाश कोहली के बल्ले से आता हुआ ये विजयी षटकार। डीजे प्लेयर ऑफ द मैच अवार्ड, न कद बड़ा न पद बड़ा, न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा। गेंदबाजी करते हुए 6 रन खर्च किए, 1 विकेट प्राप्त की, और बल्लेबाजी करते हुए नॉट आउट 23 रनों का योगदान दिया। वो खिलाड़ी है सर्वश्रेष्ठ खिलाड़ी आकाश गोंदली।
और आकाश गोंधली प्लेयर ऑफ द मैच अवार्ड लेने के लिए आप प्रेजेंटेशन बॉक्स में आइए और अगली आवाज होगी क्योंकि यहाँ पर बेरी माता वेलवली बनाम